अनेक मालिकांमध्ये आपण कोणाला बरं पाहिलंय? अमोल कोल्हे यांना. पाहूयात ते काय म्हणतात की आजचा नवीन प्रयोग त्यांनी साकारलाय आणि या नाटकाचं नाव आहे हीच तर प्रेमाची गंमत आहे. अमोल, राष्ट्रीय मराठीमध्ये तुझं स्वागत. थँक्यू. काय सांगशील? हीच तर प्रेमाची गंमत आहे म्हणजे या नाटकातच गंमत कुठेतरी लपली आहे. काय सांगशील? तसं पाहिलं तर गंमत ही प्रेमातच लपलेली असते आणि जसं आपण काय म्हणतो की प्यार किया नहीं जाता प्यार हो जाता है, आणि ते होत असताना अनेक गमती जमती होतात. त्या गमती जमती म्हणजे हीच तर प्रेमाची गंमत आहे. एक नर्म विनोदाची पखरण असलेलं नाटक आणि कलाकार म्हणून यात काम करताना माझ्यासाठी एक वेगळं चॅलेंज असं होतं की आत्तापर्यंत निगेटिव्ह रोल्स केले होते, ऐतिहासिक भूमिका केल्या होत्या, पण फुल फ्लेज विनोदी भूमिका ही मी पहिल्यांदाच करतो आहे. त्यामुळे रिअली एक्सायटेड. नक्कीच, नक्कीच. तुला माहिती आहे का याच्या आधी हे नाटक झालेलं म्हणजे अगदी 2002मध्ये. तर याच्यामध्ये सुनील बर्वे होते, बरोबर? पण आता तीच भूमिका तुझ्यामध्ये आलेली आहे. तर तुझं असं काय मत आहे की तुझ्यामध्ये काय या नाटकामध्ये बदल आहेत का भूमिकेमध्ये? नाही, आधी जे नाटक हे रिवाईव्ह होतं आहे, आधी जी संजय मोनेंनी भूमिका केली ती भूमिका आता मी करतो आहे. डॉक्टर राहुल देशपांडे ही भूमिका करतो आहे आणि नाटकाचा प्लॉट हा युनिव्हर्सल आहे. म्हणजे जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला तेच जाणवलं की अरे आजच्या काळातही हे नाटक तितकंच लागू होतं. म्हणजे नाटक वाचताना माझ्या प्रेमाच्या आठवणीसुद्धा माझ्या जागा झाल्या. आत्ताच्या तरुणांनासुद्धा ते अपील होईल, ज्यांनी प्रेम केले त्यांनासुद्धा ते अपील होईल. सो प्लॉटमध्ये युनिव्हर्सॅलिटी आहे आणि आधी हे गाजलेलं नाटक आहे आणि तितकंच युनिव्हर्सल प्लॉट असल्यामुळे हे पुन्हासुद्धा प्रेक्षकांच्या तितकंच पसंतीस उतरेल असं वाटतं. रिहर्सल करताना कोणत्या अडचणी आल्यात का? आणि ही रिहर्सल कुठे होत होत्या? काय सांगशील? याच्या रिहर्सल्स सगळ्या दादरला मकरंद सोसायटीमध्ये होतात आणि रिहर्सल करताना अडचण सगळ्यात पहिली महत्त्वाची ही होती की आत्तापर्यंत मी फुल फ्लेश विनोदी भूमिका कधीच केली नव्हती आणि विजय केंकरे सरांबरोबर मला काम करायचं होतं. बरेच वर्ष आमचं सुरू होतं की कधीतरी काम करू. तो योग या निमित्ताने जुळला आणि विनोदी भूमिकेचं टायमिंगपासून त्याच्या बॉडी लँग्वेजपासून खूप गोष्टी म्हणजे विजय सरांकडून पण शिकायला मिळतात आणि संतोष मयेकर जे रोल करतो त्याच्याकडूनही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळं काम करताना एक इन्हिबिशन लेस काम कसं करता येऊ शकतं त्याचा एक खूप छान अनुभव येतो. नक्कीच. तू सांगितल्याप्रमाणे तू विविध भूमिका साकारतोयस म्हणजे विनोदी भूमिका ही अगदी म्हणजे आत्ताच मिळाली आहे असं तुझ्या म्हणण्याप्रमाणे. राजा शिवछत्रपती याच्यामध्ये अगदी शिवाजीचा रोल तू केलेला आहेस आणि आता अगदी विनोदी भूमिकेमध्ये तू उतरला आहेस. काय जाणवतं तुला काय छान वाटतं करायला? जास्त काय आवडतं? नाही, जास्त काय आवडतं हा प्रश्न कुठल्याही मराठी माणसासाठी वेगळा असू शकत नाही, कारण जेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांची भूमिका तुम्हाला करायला मिळते किंवा नाटकामध्ये मी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करतो, त्या प्रत्येक मराठी माणसाच्या असा मानबिंदू असं म्हटलं जातं. त्यामुळे त्या भूमिकांची कंपॅरिझन कुठेच करता येत नाही. कलाकार म्हणून विनोदी भूमिकासुद्धा करणं हे मला वाटतं कलाकार म्हणून नक्कीच एक आव्हान आहे की तुम्ही वेगवेगळ्या शेड्सच्या भूमिका करू शकता, की गंभीर भूमिका करू शकता, निगेटिव्ह रोल्स करू शकता आणि त्याचवेळी तुम्ही विनोदी भूमिका करू शकता. मला वाटतं इट्स ॲडिशन टू द पोर्टफोलिओ असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे विविध पैलू तू प्रेक्षकांसमोर आणतोयस. या विविध पैलूंबद्दल तू सांग. ऐतिहासिक भूमिका जेव्हा तुम्ही साकारता तेव्हा तुमच्यावर एक वेगळी जबाबदारी असते, कारण तुम्ही लार्जर दॅन लाईफ रोल्स करत असता. ते करत असताना तुम्ही इतिहासाचे ब्रँड ॲम्बॅसेडर असता. तुम्ही ज्या पद्धतीने ते भूमिका साकारता, जो तुमचा या मराठी मातीचा जो इतिहास आहे तो तितक्या जबाबदारीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे याची एक जबाबदारी तुमच्या खांद्यावर कायम असते. निगेटिव्ह रोल जेव्हा तुम्ही साकारत असता तेव्हा त्याचं जे एक बेसिक आहे की त्या निगेटिव्ह व्यक्तिरेखेची प्रेक्षकांना चीड येणं गरजेचं असतं. तेव्हा कलाकार म्हणून तुम्हाला त्यात समरस व्हावं लागतं. त्याचवेळी तुम्ही जेव्हा सिरियस रोल्स हे करता तेव्हा तुम्हाला ट्रू टू द कॅरेक्टर प्ले करावं लागतं आणि त्याचवेळी तुम्ही जेव्हा विनोदी भूमिका करत असता तेव्हा प्रेक्षक तिकीट काढून प्रेक्षक तुमच्या नाट्यगृहात येणार आहे. त्याच्या आयुष्यात अनेक विवंचना आहेत, अनेक प्रॉब्लेम्स आहेत. 2.5 तास त्यांना त्याचा विसर पडायला हवा आणि हसत खेळत प्रेक्षक घरी जायला हवा, ही एक वेगळी जबाबदारी असते. मग या नाटकामध्ये काय गंमत केलीस? नक्की तुझी भूमिका काय आहे? या नाटकामध्ये डॉक्टर राहुल देशपांडे नावाच्या एका फ्लर्ट डॉक्टरची भूमिका मी साकारतो आणि
समजांतून गैरसमजांमधून त्याच्या फ्लर्टिंगमधून अनेक गोष्टी घडत जातात आणि त्या उलगडत जातात आणि ते करत 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 त्याला स्वतःला एक प्रेमाची काय नक्की गंमत आहे ती समजत जाते. अशा पद्धतीची ही भूमिका आहे. नक्कीच. तुला तर माहीत आहे की रंगभूमीवर अनेक नाटकं येऊन गर्दी करत आहेत. तर तुझा असा काही म्हणजे तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे का की तू असं काहीतरी कोणती भूमिका साकारल्यावरती प्रेक्षकांना खूप आवडेल, म्हणजे असं काही बदल हवा आहे या नाटकांमध्ये, काय सांगशील? आय डोंट थिंक सो. कारण असं आहे की मराठी प्रेक्षकाची ही खासियत आहे की मराठी प्रेक्षक जे जे दर्जेदार आहे ती प्रत्येक कलाकृती उचलून घेते. कारण काही थिएटरला तुम्हाला अशाही गोष्टी बघायला म्हणजे जर दर्जेदार नाटकं लागोपाठ 2 प्रयोग असतील तर लागोपाठ 2 प्रयोगसुद्धा हाऊसफुल होतात. जसं जेव्हा मी शंभूराजे करत होतो, ऐतिहासिक भूमिका करत होतो, ते करत असताना अनेक गावांमध्ये मी स्वतः अनुभवलेलं आहे की लाख प्रेक्षक समोर बसलेले सुद्धा पाहायला मिळतात. जेव्हा तुम्ही दर्जेदार कलाकृती सादर करता तेव्हा मराठी प्रेक्षक ती नक्कीच उचलून घेतो. आणि आत्ता जी नाटकं येत आहेत सगळे कसलेले कलाकार रंगभूमीवर आहेत आणि त्यामुळे प्रत्येक कलाकार नाटक निवडताना खूप चोखंदळपणे नाटक निवडतो. ते तितक्याच ताकदीनं सादर करण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि एक दर्जेदार कलाकृती जेव्हा समोर येते ना प्रेक्षक ती उचलून धरतात. नक्कीच. बरं, तुझे सहकलाकार पण आहेत तुझ्याबरोबर, जसं अदिती आहे, अदिती देशपांडे. सहकलाकारांबद्दल थोडं सांग. नाही, ही सगळी टीम आम्ही एकत्रच काम करतो आहे. पण आता रिहर्सल्स नंतर असं जाणवतं की खरोखर आता वाटत नाही की आम्ही पहिल्यांदाच काम करतो आहोत. कारण आदितीला मी पाहतोय ते मी जे पहिलं व्यावसायिक नाटक केलं त्याची परीक्षक म्हणून आदिती जेव्हा आली होती तेव्हापासून मी तिला पाहतोय. त्यामुळे एक तर तिचा स्वतःचा असलेला अनुभव आणि तीसुद्धा विनोदी भूमिका ही इतकी फुल फ्लेज विनोदी भूमिका आदितीने सुद्धा केलेली नाही. त्यामुळे सुरुवातीला ते आपण म्हणतो ना समदुःखी असल्यानंतर पटकन इनिबिशनलेस होण्यासाठी एक मदत होते ती होत होती. संतोषबद्दल म्हणजे विनोदी भूमिकांमध्ये त्याचा हातखंडा आहेच. आणि जे एकूण वातावरण जे लाईट वातावरण असायला हवं हे नाटक करताना म्हणजे बऱ्याच वेळा तालमींमध्ये असं व्हायचं की त्याच्या रिॲक्शन बघून मला फुटायला व्हायचं. हे अनेक वेळा होत होतं आणि ते आता खूप कंट्रोल करावं लागतं आहे त्या गोष्टी. आणि अफलातून टीम जुळून आलेली आहे. कारण असं असतं की हां हे एक ठराविक कॉम्बिनेशन आहे असं कुठेही नाही आहे. इट्स अ कम्प्लिटली डिफरंट कॉम्बिनेशन आणि थँकफुली ते कॉम्बिनेशन खूप छान वर्क होतं आहे. नक्कीच. पण हे नाटक करण्यापूर्वी तू हे प्रयोग साईन करण्यापूर्वी तुझ्या डोक्यात काही कल्पना होती का, किंवा काय कारण होतं की तू या नाटकामध्ये एंट्री केलीस? नाही, डेफिनेटली मला आता कलाकार म्हणून वेगळं काहीतरी एक्सपेरिमेंट करून पाहायचा होता. ही एक बाब होती. दुसरी बाब माझी अशी होती की नाटक निवडताना त्याची स्क्रिप्ट मला किती अपील होते हे एक कारण होतं. आणि एक कॉम्बिनेशन जुळून आलं. एक उत्तम स्क्रिप्ट जिला एक युनिव्हर्सॅलिटी आहे, उत्तम दिग्दर्शक विजय केंकरे, उत्तम निर्मिती म्हणजे गोपाळ अलगिरी नाट्यसुमन ही जी उत्तम निर्मिती आहे आणि एक अफलातून टीम, या चारही गोष्टी जुळून आल्यानंतर नाटकाला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि दुसरी म्हणजे गोष्ट, आता या नाटकांमध्ये काही बदल आपल्याला दिसतातच आहे, बरोबर? म्हणजे तूही अगदी विविध पैलू घेऊन समोर येतो आहे लोकांच्या, प्रेक्षकांच्या. मग पुढे काय आयडिया आहेत तुझ्या प्रयोगांमध्ये काम करण्यासाठी? कारण की आपण बघतो की जास्तीत जास्त प्रेक्षक प्रयोगांना नाही साथ देत किंवा पाहायला नापसंती करतात. पण काही प्रेक्षक असे आहेत की नाही, जाऊन नाटक पाहायचं आहे आपल्याला. मग असे काही बदल व्हावेत का या इंडस्ट्रीमध्ये, काय सांगशील? नाही, इंडस्ट्री ॲज सच याच्या बाबतीत अनेक वेगवेगळे प्रयोग होत आहेत. म्हणजे नाटकातून आता आपण जसं मुक्ताने एक नवीन इव्हेंट आणला, रंग नवासारखाचा एक वेगळा कार्यक्रम आणला आहे. किंवा आता 16 जुलैपासून मी एक नवीन कार्यक्रम घेऊन येतो आहे भगवा नावाचा, जो एक मराठीमध्ये बॅले फॉर्म मराठीमध्ये येतो आहे. किंवा एक महानाट्य करतो आहे शिवपुत्र शंभूराजे नावाचं, जे ज्याला आपण म्हणतो की इट्स लार्जर दॅन लाईफ, जे ओपन ग्राउंडला होतं. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्या वेगवेगळ्या गोष्टींना प्रेक्षकांचा तितकाच छान प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे एक्सपेरिमेंटेशन हे होतच चाललेलं आहे प्रत्येक ठिकाणी. जे तुम्ही म्हणालात की प्रयोगागणिक काय आहे, तर शेवटी नाटकाचा प्रयोग असतो आणि प्रत्येक प्रयोगागणिक तुम्ही सुधारणा करत असता. काही गोष्टी बदलतात, ऑडियन्सच्या रिॲक्शन्स कळायला लागतात, त्या ऑडियन्सच्या रिॲक्शन्स हळूहळू बदलत जातात. काही त्याच राहतात, काही आणखी पक्क्या होतात. तो ते प्रयोगागणिक नक्कीच बदलत जातात. नक्कीच. मग आता पुढे तू लोकांना किंवा प्रेक्षकांना काय सांगशील की हे नाटक का पाहावं, म्हणजे लोकांची उत्सुकताही तेवढीच वाढेल? ज्यांनी कधी आयुष्यात प्रेम केलं आहे, ज्यांना कधी आयुष्यात प्रेम करावं असं वाटतं, ज्यांना प्रेमात पडल्यानंतर काय गंमत असते ती माहिती आहे, ज्यांना प्रेम न करतासुद्धा त्यातली गंमत अनुभवायची, अशा सगळ्यांसाठी नाटक आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे. त्यामुळे या नाटकावर सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम केलं तरच आपल्या नात्यातली गंमत आणखी वाढेल असं वाटतं.
अमोल कोल्हे याने खूप छान गप्पा मारल्यात आपल्याबरोबर. हीच खरी प्रेमाची गंमत आहे या नाटकामध्ये त्याने मेन रोल केलेला आहे आणि हा प्रयोग तुम्हीसुद्धा नक्की जाऊन पहा. कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्या इल्हे, राजश्री मराठी.